नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जेव्हा संध्याकाळी घरात तुपाचा अथवा तेलाचा आपण दिवा लावत असतो, तर त्यामागे नेमकं काय महत्त्व आहे, काय विचार आहे, किंवा तो का लावला जातो, किंवा ते लावण्याचे काय फायदे आहेत, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. एक रहस्यमयी असा विचार आहे, एक रहस्यमयी असं महत्त्व या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याला आहे, जो आपण संध्याकाळी लावतो. तो घरात असो किंवा तुळशीत असो. चला तर मग यामागचं महत्त्व, विचार, यामागचे लाभ आपण आपल्या आजच्या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपल्या संस्कृतीत संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला घरात आणि तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावण्याची एक अत्यंत साधी, सुंदर आणि सोपी पद्धत आहे. अनेकदा धावपळीच्या जीवनात आपण या लहानशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि कधी आपण लावतही नाही. पण हा केवळ एक जुना रिवाज नसून यामागे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जीचा एक मोठा विचार दडलेला आहे. तर पहा, सूर्यास्त आणि रात्रीच्या मधला काळ, संध्याकाळ हा निसर्गातील ऊर्जा बदलण्याचा काळ असतो. या वेळेत अंधार वाढू लागतो, ज्याला नैसर्गिकरित्या राहू म्हणजेच उदासीनता, आळस आणि नकारात्मकता या ग्रहाशी जोडले जाते. घरात एक छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा जर आपण लावला ना, तर अग्नितत्व म्हणजे सूर्य आणि मंगळाचे प्रतीक हे जागृत होते आणि घरातील ही नैसर्गिक नकारात्मकता दूर होते. तर पहा, मानसिक दृष्टिकोनातून विचार केल्यास दिव्याचा शांत आणि उबदार प्रकाश आपल्या मनाला एक वेगळी स्थिरता देतो. दिवसभराचा कामाचा थकवा, ताणतणाव कमी करण्यासाठी दिव्याची ही सात्विक ऊर्जा खूप मदत करते. ज्या घरात संध्याकाळी शांतता असते आणि प्रकाश असतो, तिथे नेहमी प्रसन्नता टिकून राहते आणि कुटुंबातील संवाद सुधारतो, कुटुंबात ताळमेळ बसतो, कुटुंब अगदी गुण्यागोविंदाने नांदते. कारण घरातील नकारात्मकता जी असते ती दूर होते, ज्याने वादविवाद, घरामधील चिडचिड, नकारात्मकता हेही दूर होते आणि घर हे गुण्यागोविंदाने नांदते. हा एक अतिशय सोपा आणि मनाला समाधान देणारा बदल आहे. रोज संध्याकाळी देवघरात, तुळशीजवळ किंवा उंबरठ्याजवळ एका साध्या तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याने एवढे सारे बदल होतात, जिथे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन, नष्ट होऊन, अगदी मुळासकट नष्ट होऊन पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते, पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळतात, सर्व काही पॉझिटिव्ह घडायला लागतं. कारण तुपाचा किंवा तेलाचा दिवा उंबरठ्याजवळ असो, देवाच्या देव्हाऱ्याजवळ असो किंवा तुळशीजवळ असो, कुठेही असो, पण त्यातला तो उबदार प्रकाश आणि तो तेजस्वीपणा हा आहे ना, जो पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला असतो, तो घरातील नकारात्मकता खेचून घेऊन तो मुळासकट ती नष्ट करतो आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचे आगमन होते, ज्यामुळे घरामध्ये वादविवाद, नकारात्मकता, आळस, कंटाळा, चिडचिड, ताणतणाव, चिंता, अडथळे, अडचणी दूर होतात आणि घर हे सौख्याने भरले जाते आणि सौख्याने नांदते आणि आनंदाने हसरे आयुष्य आपल्या घराला लाभते. तर पहा, हा एक अतिशय सोपा आणि मनाला समाधान देणारा बदल आहे. रोज संध्याकाळी देवघरात, तुळशीजवळ किंवा उंबरठ्याजवळ एका साध्या तेलाचा किंवा तुपाच्या दिव्याने एवढे सारे बदल होतात. या छोट्याशा प्रोसेसमुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये नैसर्गिक नकारात्मकता, पॉझिटिव्ह एरा असेल, वाईब्स असेल, एनर्जी असेल, ऑरा असेल, हे सर्व काही आपल्या घरामध्ये येते आणि राहते. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हीही तुमच्या घरामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा संध्याकाळी लावत नसाल, तर नक्की लावा. उंबरठ्याजवळ लावा, त्याचबरोबर तुळशीजवळ लावा अथवा कुठेही लावा, पण नक्की लावा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये मांडा. भेटूयात पुन्हा अशा सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.